देखील तयार ठेवा, बिलकुल वेळ नका घालू. बघा 4 वाजलेले आहेत, आणखीन एक मॅच यानंतर कव्हर करायचे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतर जी मॅच होणार आहे ती सेमीफायनल ची होणार आहे. ती वडवली बी सोबत कोणता संघ यामधला फाईट करणार आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. प्रथमेश आणि ओमकार जन अतिशय चांगली फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघितलं. तर सरपंच लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं, वेळ घेऊ नका प्रेम दादा, प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चला प्लीज वेळ घ्यायचा नाहीये. सचिन मात्रे क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं त्वरित. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण जरूर बघतोय. प्रेम आहे, प्रेमला आपण जरूर बघतोय. सिनियर ज्युनियर हे दोन प्रेम या संघामध्ये खेळताना दिसतात. ती मुंबारली म्हटलं जात असतं. त्यांच्या माध्यमातून एक ग्राउंड उपलब्ध करून दिलंय. होम ग्राउंड आहे. ही मॅच महत्वाची आहे. यानंतर जी मॅच असेल ती सेमीफायनलची असेल ती चेंज द गेम वडवली आपण पाहायला मिळतोय. या संघासोबत फाईट करणार आहे. चला मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल. बॅटची गडा क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, तैनात आहेत. आणि इथून ज्या खेळाडूनं मगाच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली ओमकार बाद होतोय. पहिला धक्का टीम संदपला. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून नचिकेत पाटील नावाचं वादळ आतमध्ये निघाला. ज्यानं पहिल्या मॅच मध्ये अगदीच चांगली फटकेबाजी केली. तोच नचिकेत पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्यानं नचिकेत पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ज्यानं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आणि इथून आता बॅटिंग चांगली करायची आहे. कारण आपल्याला जरूर पाहायला मिळतं स्वर्गीय योगेश पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या संघाने संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळतोय. अगदी वेगवान बॉल समजला नाहीये नचिकेतला. बॉल डॉट चाललाय. बॅट स्विंग तर जरूर चांगला होता, मात्र इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल फास्ट खेळा, थोडा वेळ घेऊ नका. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी. यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा तिसरा असेल. उद्या देखील चांगले संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र झाला नाहीये. थोडासा बचावला आणि तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झालाय.
खातं उघडलंय. श्री गणेशा झाला एका धावेने टीम पाटील इलेव्हन संदप संघाचं. आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे टीम पाटील इलेव्हन संदप संघाला, कारण उंबारली सारखा संघ या मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. 3 षटकाचं ठोकले प्रथमेश पाटील ना, तर बोपरगावचे आपल्याला पाहायला भेटतात तानाजी पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि फायनल मध्ये जर गेला संघ तर ज्या हॉटेलला बोलणार त्या हॉटेलला जरूर मेजवानी असेल. आणि इथून प्रथमेश पाटील देखील फसला आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पाटील इलेव्हन संदप संघाला दुसरा. बॅक टू द डगआउट. चुकलं आणि प्रेमसाठी पारितोषिक एडुटणे गावशे तकदीर कालन यांच्याकडून विटेक हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेमला देखील संधी आहे, संधीचं सोनं करणं गरजेचं. नंतर शेवटचा बॉल असेल इथून मैदानाच्या आतमध्ये. जर तकदीर कालन यांच्याकडून जरूर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं विकेट हॅट्रिकसाठी. भरपूर प्रेम आहे सकाळपासून असं वाटतंय मॅच बघतात, एन्जॉय करतात. तकदीर कालन स्वयंला देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आला, त्यांना देखील शुभेच्छा असतील. एकच धाव दिली आहे, 2 विकेट घेतल्या. आपल्याला पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना आपण बघतोय सिनियर प्रेमला चांगली गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये. अगदी मागच्या मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी करत असताना कुठेतरी खराब गोलंदाजी राहिली आणि आता मात्र या मॅच मध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका, लगेच सेलेक्शन सजवायचं आहे. 5 मिनिटाचा अवधी फक्त प्रति षटका मागे आहे. फीस फास्ट खेळा. पंच क्षेत्रक्षण सजवायला सांगा. टीम मीटिंग घेऊन देऊ नका. जे गोलंदाज आहेत त्यांना लगेच रेडी ठेवायला सांगायचं आहे, कारण आपल्याजवळ तेवढा वेळ नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. फास्ट खेळा, फास्ट. टीम वडवली बी लक्षात घ्यायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. यानंतरची जी मॅच असणार ती सेमीफायनलची मॅच असणार आहे. 2 हात कोण करणार त्या संघासोबत, कोणता संघ ह्यामधून वरती जाणार आहे हे आपण नक्कीच बघणार आहोत. सेमीफायनल 1 या स्पर्धेमधली ती असणार आहे, ती नेक्स्ट मॅच हे लक्षात घ्यायचं आहे. RR इन्फ्रा चेस द गेम वडवली बी संघ उपस्थित दाखवायचे हे लक्षात घ्या. ज्युनियर प्रेम आला, वेग भरपूर आहे त्याच्याकडे देखील. ओ चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल. ज्यानं चांगली फटकेबाजी केली तोच खेळाडू आता मात्र पूर्णपणे शांत राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. नचिकेत पाटीलला शांत ठेवलाय पहिल्या बॉलवरती. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 1 आणि विकेट गेल्या टीम पाटील इलेव्हन संदप संघाच्या त्या मात्र 2. तकदीर गालन माजी सरपंच हेड उठण्याचे आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे हे लक्षात घ्या. पहा क्रिकेटवरचं प्रेम उंबारलीच्या त्या संघासाठी मी मगाशीच उल्लेख केला की भरपूर प्रेम तकदीर गालन यांचं या संघावरती. आणि पहा ते देखील सामना एन्जॉय करतात, त्यांना देखील शुभेच्छा असतील. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती बघायला मिळते. स्ट्राइक एंडला शुभम बॅटनं खेळून काढला. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करायचं होतं, लॉंग ऑफ मात्र करता आला नाहीये. फटका जरूर व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि त्यानंतर मिळाले ते एक सिंगल डबल न धावा मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. नचिकेतला आता षटकार चौकारांचा पाडा येत आहे मैदानाच्या आतमध्ये, बोलावा लागेल. कुठेतरी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे. धावसंख्या धावफलकावरती 3 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये खेळणं भरपूर गरजेचं आहे. नचिकेत पाटील एक चांगला खेळाडू आहे. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो, जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू. ज्युनियर प्रेम
कीर्ती लहान आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अख्या खेळाडूची नक्कीच पाहायला मिळतं आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी इथून प्रेमला करावं लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. दूरवरून आला साहिल, फेकी चांगली झाली आहे. अजून जर जोरात आला असताना तर विकेट जरूर मिळाला असता, मात्र तेवढा जोरात धावलाय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो नचिकेत. धावसंख्या 6, बॉल झाले ते 4, 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहा स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये हे लक्षात घ्यायचंय. यानंतर ची मॅच असणार आहे ते RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी सेमी क्रमांक 1. कोणता संघ यामधून वरती जाऊन त्यांच्यासोबत फाईट करणार आहे पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलका घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक, तिथे लॉंग ऑफला बिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. एकदा कंप्लीट दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथे वेगानं कंप्लीट झाल्यात. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 8 या आकड्यावरती. होम ग्राउंड आहे, टीम आपल्याला पाहायला मिळतंय उंबारलीचं. जेव्हा मागच्या वर्षामध्ये 40+ झालं तेव्हा या होम ग्राउंडवरतीच उंबारली संघ बाजी मारली होती. 40+ उंबारली संघानं अतिशय चांगला खेळ खेळला होता. आपण जरूर बघितलं. या स्पर्धेत काय होईल. हा वेगवान बॉल निघून चाललाय वेगानं. का किती वेग आहे गोलंदाजीमध्ये आणि इथून धावा मिळतील त्या 4 चौकार. धन्यवाद. तिचं इथून बाईच्या या 4 धावा जरूर मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 12 बॉलचा खेळ झाला आणि विकेट्स आतापर्यंत टीम पाटील संदप संघाशा त्या मात्र गेलात. तर 2 काहीतरी जरूर कान मंत्र दिलाय. भरपूर अनुभव त्यांच्याजवळ देखील आहे. ते प्रथमेश पाटील. बॅटमध्ये थोडंसं चेंजेस त्यांनी सांगितलंय. धावा येणं भरपूर गरजेचं आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं फास्ट खेळा. प्लीज वेळ घेऊ नका. यश सेकंडला फलंदाज शुभम नाव, सेकंडला नचिकेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा बॉल टपा पडल्यानंतर स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची आहे नचिकेतला, मात्र कोणता खेळाडू आउट आहे हे नक्कीच आपण बघणार आहोत. 3ऱ्या फलंदाजाजवळ जरूर आल्यात. तर 3ऱ्या फलंदाजाचं डिसिजन आहे. फलंदाज
आउट असणारा शुभम 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 आउट आहे. तो स्ट्राइक एंडला होता फलंदाज शुभम, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर आउट झाला. तर मागच्या मॅच मध्ये जन पूर्णपणे संघाला आपल्या बाजूने झुकवला, मात्र टीम पाटील संदपला जिंकून दिला. तोच फलंदाज हेमंत. एकदा बॉल चांगली लाईन. यशनं आज मात्र आपल्या स्वतःच्या या ओम ग्राउंड वरती आपला हक्क दाखवण्याचं काम जरूर केलंय. कारण खरंच कौतुक करेल त्याचं. गोलंदाजी त्याच्याजवळ चांगली आहे, फलंदाजी त्याच्याजवळ चांगली आहे, क्षेत्ररक्षण त्याच्याजवळ चांगलं आहे. पुन्हा एकदा बॉल टफा फडल्यानंतर जास्त बाहेर राहिला वाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. ज्याने मागच्या मॅच मध्ये षटक हाताळलं तेव्हा एकही वाईट आला नव्हता. 6च्या 6 बॉल त्याने अतिशय चांगल्या रीतीने हाताळल्या. मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून आलेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय एकदा कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. लगेच बॅकअप देखील आला. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. फास्ट घ्या. पुन्हा एकदा तुम्ही स्लो झाले ते लक्षात घ्या. फास्ट अजून एक मॅच कव्हर करायची आहे, लक्षात घ्या. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नचिकेत पाटीलच्या बॅट मधून ज्या फटक्याची गरज मगाच बसून सर्वजण वाट बघत होते, तो फटका आता आलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. येतोय षटकार. फलकावरती 29 स्कोर बोर्ड 20. बॉल झाले 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉल काही शिल्लक आहे. चांगले फटके आता इथून मारावे लागतील. हेमंतला पण देखील शांत ठेवला होता. नचिकेत आता टॉस बॉल घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे प्रेमला बघतोय. एक धाव कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. 5 बॉलचा खेळ झाला. 21 आणि स्कोर बोर्ड 21 धावा धाव फलकावरती झाला. उद्याच्या दिवसामध्ये देखील चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत भावेशला आपण झेल ड्रॉप केलाय. इथून रनआउटची संधी आहे. रनआउट होईल का? मात्र पहा कॅच नाही तर रनआउट जरूर घेतलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या धावेची गरज होती का? मात्र इथून तरी 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालला होता, मात्र तो पूर्ण झाला नाही आणि हेमंतला मागे परतावा लागेल. संदप संघाला लागलाय 4था धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटीलला आपण जरूर बघतोय. बॉलिंग मार्क वरती कुंभारली गावचा एक 40+ ओलांडलाय. तरी मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी नेहमी करत असतात. तोच खेळाडू सोमनाथ भोईर बॉलिंग मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि त्यांची गोलंदाजी मलिंगा स्टाईल आहे. फास्ट घ्या. मलिंगा नावानं ओळखणारा हे गोलंदाज. पुन्हा एकदा हा बॉल घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. एकदा कंप्लीट झाले. यशचा फेकी पहा काय थ्रो आहे. टार्गेट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग हा फील आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांकडे वळलेत.
जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवणार आहोत. पंच आतमध्ये जातील, जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत लगेचच कळवतील. सचिन म्हात्रे फलंदाज काय आहे लगेचच सांगतील. नो डाऊट फलंदाज सुरक्षित आहेत, जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. बेल्स स्टंप वरून पडल्या नव्हत्या, नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथून परफेक्ट चेक केलंय, एमटीसी का ओळखलंय ह्यासाठीच अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आहे. पुन्हा एकदा हा एका हातामध्ये कॅच घ्यायचा होता, मात्र आपण आशुतोषला बघितलं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगला खेळाडू तो देखील आहे, त्याची देखील गोलंदाजी अतिशय चांगले, थोडेसं दुखापत असल्यामुळे गोलंदाजी करत नाहीये तो देखील एक चांगला खेळाडू आहे टीम उंबारली संघाचा. स्वर्गीय योगेश पवार यांच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फुल टॉस वरती फुलटो वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय, षटकार. बॉल 3 झालेत, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फास्ट खेळायचंय, चला वेळ घेऊ नका. भरपूर मेहनत आपल्याला जरूर पाहायला मी त्या सर्वांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे. हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल भावेश आलेत. फेकी करेपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 4 बॉल इथून झाले, 2 टू गो. 2 बॉल काही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 33, 33 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश देखील लवकर बाद झाले, त्यामुळे कुठेतरी धावा देखील थांबल्या. या मॅच मध्ये हेमंत आपण जरूर बघितलं, तो देखील लवकर बाद झाला. तो जरी असता तरी मागच्या मॅच मध्ये जरूर चांगल्या धावा केल्या. आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक, धावसंख्या 33 आणि स्कोर बोर्ड 33 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला प्रेमनं दोन्ही हात खुल्ले केले. टिफला जल फलंदाज बाद, विकेटचा बाद. तर ती 2 व्हीलर आपल्याला जरूर पाहायला मिळते. बुलेट ती कोणाची आहे तो आरसा थोडासा बाजूला घ्यायचा, कारण डोळ्यावरती येतो, लक्षात घ्या. जी लॉंग ऑफला बुलेट आहे, जरूर पाहायला मिळते. इथून एकदा मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 35 झाला आणि 36 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. ते टीम बॅटिंग करत असताना पाटील 11 संदप संघानं ते मात्र आपल्याला पाहायला मिळते. पस्तीस पाहिजेत, 34 झाल्यात, 35 करायचे, लक्षात घ्या. चला प्लीज वेळ घेऊ नका. आणि यामधून जो जिंकणार आहे तो टीम RR इन्फ्रा चेस द गेम वडवली बी या संघासोबत फाईट करेल. सेमी क्रमांक 1 ही मॅच आपल्याला जरूर बघायला मिळेल. टफ फाईट होणार, कारण कोणता संघ त्यांच्यासोबत येणार आहे. 34 झाला, 35 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. संदप संघ बाजी मारेल की उंबारली बाजी मारेल काय अजून सांगता येत नाहीये, कारण मॅच अजून शिल्लक आहे. यानंतरचं धावतं वर्णन जरूर ऐकणार आहोत आपण. भोपर गावचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य विनोद पाटील सरांचा. थँक्यू सो मच.
चला फिल्डिंग लावून घ्या. थँक्यू व्हेरी मच अजित. चला फिल्डिंग लावून घ्या. तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेली आपण बघतायत कुंभारलीची. टार्गेट या ठिकाणी 35 आहे. जे टार्गेट आपण पाहिलं तर बोपर संघ विरुद्धही ठेवण्यात आलं होतं. आज गोलंदाजी बघा काय जबरदस्त झाली आहे. बोपर संघालाही 34 वरती रोखलं होतं आणि संदपलाही 34 वरती. 40च्या पुढे कुठल्याही संघाला जाऊ दिलं नाही. पण बघूया 35 धावा मागच्या मॅच मधून काहीतरी बोध कुंभारली संघाने घेतला असेल. मागच्या मॅच मध्ये 35 धावा चेस करताना नाहक विकेट गमावले ते पहिल्याच ओव्हरमध्ये. यश पाटील आणि प्रेम सिनियर मैदानावरती येतोय. बॉलिंग मार्कवर अतुल पाटील. अतुल पाटील पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. समोर आहेत फिल्डर लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एक धाव मिळेल आणि अशा प्रकारे डाव एका धावसंख्येने डावाचा श्री गणेश होत असताना आपण बघतायत. टार्गेट 35 धावांचे स्पर्धा आपण बघताय. सागाव चषक 2025 अत्यंत सुंदर पर्व. दुसरा दिवस मैदानावरती ही उपांत्य फेरी आहे. अर्थातच क्वार्टर फायनल जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये फाईट करेल. RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बीसी. मिड विकेटच्या वरून A1 क्वालिटीचा ISI मार्क हा षटकार. वेगाने आला होता तितक्याच वेगाने पाठवलाय सीमारेषे बाहेर. अगदी पुढ्यात दिला होता. त्याच्या झोन मध्ये चेंडू आला तर नक्कीच तो बाहेर जाईल. यावेळेस उंच गेलाय. जेल होईल का प्रश्न आहे. फिल्डर मात्र सैरा वैरा धावत होते. जजमेंट त्या ठिकाणी झालं नाही. 2 धावा येत आहेत. चेंडू कुठे गेला ते लक्षात आलं नाही आणि फक्त धावत गेले. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 9. टार्गेट एकूण 35 धावांचे. उंबारलीचे समर्थक भरपूर संख्येने आहेत या ठिकाणी आणि नक्कीच उंबारली संघासाठी जे रेग्युलरचे संघ आहेत किंवा ओपनचे आदरणीय लालचंद श्रीपत पाटील याचकडून कुठल्याही संघाने 5 फायनल जर जिंकल्या तर 1 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येईल. उसळणारा चेंडू अतिरिक्त बाउन्स वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईडच्या आदरणीय धावसंख्या दुहेरी अंक 10. हा वाईड चेंडू बघू शकाल भरपूर जास्त बाहेर पिचिंग झाला आणि तिथून तो खूप जास्त बाहेर निघाला वाईड लाईनच्या. अंपायरने वाईट बॉलचा इशारा केला. 10 धावा झाल्यात. प्रेमला माहित आहे मागच्या मॅच मध्ये चूक झाली होती ती सुधारण्याचा तो प्रयत्न जरूर करेल या मॅच मध्ये. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाही झाला. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. अतुल पाटील अत्यंत मुरलेला असा गोलंदाज. ओपन क्रिकेटही भरपूर तो खेळलेला आहे. दुसऱ्या बाजूला प्रेमचाही तितकाच अनुभव आहे. धावसंख्या धावपलकावरती 10 स्थिरावलेली. थोड्याच वेळात आपण ड्रॉ करणार आहोत 40+ ची ज्या मॅचेस होणार आहेत 18 ते 21 रोजी. हलक्या हाताने प्लेस करतात फिल्डर आहे तिथे आणि बघा काय वेगाने धाव पूर्ण केले. विशाल होते. केवळ 1 धाव. धावसंख्या धावपलकावरती एकूण झाली ती म्हणजे 11. सुरुवात चांगली झाली. 35चं चेसिंग आहे त्यामुळे 11 धावा तर 5 बॉलमध्ये आलेले आहेत. रिक्वायर्ड जवळजवळ आपण 9चा बघितलाय.
ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही व्यवस्थित, फिल्डर त्या ठिकाणी प्रथमेश पाटील येत आहेत. अशा प्रकारे डाव पहिले षटक संपलेले, धावसंख्या धाव फलक बघता आपण 12, विजयासाठी 23 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. 7.67 धावांची आवश्यक गती आहे. तो मोस्ट रन स्कोरर डे 2 आपण बघताय त्या ठिकाणी बॅट्समन त्या ठिकाणी नचिकेतने 67 धावा केल्या संदर्भच्या, त्यानंतर पडलेच्या रोहनने 62 केल्यात, स्वयंने 56 केल्या, संजयने 42 केल्या आणि त्याचबरोबर हेमंत पाटीलने 40 केलेले आहेत. हे इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड आम्हाला दाखवत आहेत. त्यानंतर टोटल रन्स आजच्या दिवसामध्ये 709, ओव्हर्स 58.3, त्याचबरोबर विकेट्स 53, टोटल फोर्स 47, टोटल षटकार 51. मोस्ट विकेट्स डे 2 मध्ये आपण बघतायत सिनियर प्रेमने 7 विकेट घेतलेले आहेत, सोमनाथ भोईने 6 विकेट घेतलेले आहेत, मोहित देसलेने 6 विकेट, प्रेम ज्युनियरने 3 विकेट, राहुल पाटीलने 3 विकेट. अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाचा लेखाजोखा तुमच्या समोर. अजूनही मॅचेस आहेत, अजूनही त्यामध्ये काही चेंजेस होतील. 18 बॉल 23 ची गरज. बॉलिंग मार्ग प्रथमेश पाटील तयार होत आहेत. 2 वेळा चेसिंग केली होती, यावेळेस मात्र डिफेंड करावं लागतंय. ओ शॉट ऑफ लेन पाठवलाय स्क्रीनच्या वरून सीमा पार. यशला मिळतं यश. आज षटकार ठोकण्यामध्ये येतोय. आज षटकार धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली आहे ते म्हणजे 18. प्रयत्न होता पण भरपूर शॉर्ट चेंडू होता. हलक्या हाताने खेळतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा नाही रोखू शकले आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 20. टार्गेट 35 आहे. चेंज द गेम वडोली बीचे कॅप्टन त्या ठिकाणी यायचं आपण. श्याम पाटील पुरस्कृत संघ RR इन्फ्रा चेंज द गेम वडोली बी. कालच्या दिवसात 8 संघातून हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. समोर खेळतायत. आताला ब्रश करून चेंडू निघालाय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर लॉंग ऑफवरून आलेले आहेत. या दरम्यान केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 21 धावा झाल्यात. चांगली पार्टनरशिप. एकही विकेट नाही आहे. मागच्या मॅचमधून काहीतरी शिकलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये माहिती थोडी घाई झाली होती. यश त्या ठिकाणी धावचीत झाला. त्यानंतर प्रेम हा मिडॉनला झेल देऊन परतला होता. हवेत आहे. स्वतः जज करतायत प्रथमेश. एक सहज सोपा झेल टिपलाय. परतावा लागेल प्रेमला डगआउटच्या दिशेने. आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे कार्यकुशल कार्यसम्राट अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांच्या समेत नांदली गावचे माजी उपसरपंच अनिल दादा मात्रे यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत असणारे तमाम सहकारी त्यांचं सागाव चषक 2025च्या या अत्यंत सुंदर स्पर्धेमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्क्रीनमध्ये बघू शकाल अर्जुनभाई आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्या दिशेने येत असताना. स्वागत आहे अर्जुनभाई. त्याचबरोबर स्वागत आहे अनिलदादा मात्रे, नितीन माळी त्या ठिकाणी, दिलखुश माळी यांनाही आपण पाहतायत. त्याचबरोबर सुनील दादा पाटील ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत. संदीप पाटील निघूचे या ठिकाणी आलेले आहेत. देशमुख अण्णा यांचे आगमन झाले. तर ही भरपूर मोठी यादी आहे. त्याचबरोबर प्रकाशजी देसले, पद्माकरजी देसले, प्रकाशजी मात्रे आणि त्याचबरोबर पद्माकरजी देसले आपण बघतायत. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गोविंद मात्रे, त्याचबरोबर पद्माकरजी देसले या ठिकाणी ही सगळी मंडळी आलेली आहे. सुभाष माळी देखील त्या ठिकाणी आपण बघू शकाल. या सगळ्यांचं मी स्वागत करतोय.
पंकज माई हे देखील आलेले आहेत. स्वागत आहे सुनील म्हात्रे आपलं देखील. तर मैदानाच्या दिशेने इक्वेशन आम्हाला सांगतील आशू. धावा धावफलकावरती 22 म्हणजे 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. प्रथमेश पाटील ओव्हर द विकेट. पायातला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. अलंग द ग्राउंड चेंडू मागे गेला. वैभव पाटील त्या ठिकाणी चेंडू थांबवत आहेत आणि या दरम्यान षटक संपल्याचा इशारा अंपायर करतायत. आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 23. स्क्रीनवरती पाहू शकाल आपण ही सगळी मंडळी राजकीय क्षेत्रातील ही सगळी दिग्गज मंडळी. आणि या ठिकाणी आपण बघतायत पद्माकरजी देसले यांना स्क्रीनवरती अनिलजी म्हात्रे, अर्जुनभाई पाटील, त्याचबरोबर प्रकाशजी म्हात्रे, दिलखुश माई, नितीन माई. तर स्वागत या सगळ्या मंडळींचं आपण स्वागत करूया ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली, या व्यासपीठाची शोभा वाढवली. त्याबद्दल चेरादेव क्रिकेट संघ सागाव त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत करते आणि त्यांचा आभार व्यक्त करते. व्यासपीठ फुललेले भरलेले आमचे बलीमामा देखील त्या ठिकाणी तुम्ही बघतायत. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाचं आहे. त्यांच्या समेत आपण बघतायत तानाजी पाटील आहेत, त्यांच्याच बाजूला प्रकाशजी म्हात्रे आहेत. तर इक्वेशन आम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवत आहेत. रोशन 12 चेंडूत 12 करायचे. बॉल टू रन इक्वेशन आहे. फार मोठं लक्ष नाही आहे. उंबारले संघाने मागच्या मॅचमधून जो बोध घेतला त्यानंतर आपण बघितलं खूप सुंदर खेळ केलेला आहे, जबाबदारीपूर्ण खेळ केलेला आहे. घरच्या मैदानात खेळत असताना समर्थकांची भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन ही टीम मात्र आता सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. पण संदप संघ या संघाला रोखेल का प्रश्न. एखादा चमत्कारच संदपला आता रोखेल. पंच केलाय समोर, कव्हरच्या दिशेने गेला चेंडू, सीमा रेषेच्या पार येतोय चौकार. इक्वेशन बदलते. आता 8 धावांची गरज आहे. चेंज द गेम वडवली बीचचे कर्णधार. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची. ही मॅच संपायच्या मार्गावरती आहे. समोर खेळतायत, फोर्स केला या ठिकाणी आपण बघताय. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेची मदतीने इक्वेशन बदलते. आता 7 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. ही उपांत्य फेरी आहे, क्वार्टर फायनल आहे. जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. गोलंदाज तयार. उंच तर गेला आणि गेला लांब. जाताना देऊन गेला 6 धावा. राजकुमार आणि उंबारली संघाला स्कोर लेवल केलं या फटक्याने. केवळ 1 पाऊल दूर विजयापासून. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली संघ. राजकुमार जबरदस्त बॅटिंग केली आज. संकटमोचकाच्या भूमिकेत त्याला आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं. या मॅचमध्ये चांगली कामगिरी यशची राहिली. जो 17 वरती नॉट आउट आहे. केवळ 1 धावेची गरज आहे विजयासाठी. चेंज द गेम वडवली बीचे कॅप्टन लवकर या. स्विच हिट मॅच स्टाईल मध्ये फिनिश केले आहे आणि अशा प्रकारे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली संघ सागाव चषकच्या या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यांची गाठ आता होणार आहे चेंज द गेम वडवली बीशी. वडवलीचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आलेले आहेत संदेश. टॉससाठी लवकर या. उंबारीचे कॅप्टन सामनावीर आपण जाहीर करणार आहोत. मॅच समरी तुम्ही बघू शकाल स्क्रीनवरती. नचिकेतने 16 केल्या होत्या, संदपने 34 केल्या. पण नचिकेत पुन्हा एकदा चांगली बॅटिंग झाली. पण या मॅचमध्ये बाकीच्या फलंदाजांना फारसं काही चांगलं करता आलं नाही. उंबारलीने 38 धावा चेस केल्या 2.4 षटकामध्ये. यामध्ये यशचं योगदान होतं 17 धावांचं, राजकुमारचं 11 धावांचं. अत्यंत चांगली बॅटिंग या दोघांनी केलेली आहे आणि उपांत्य फेरीमध्ये असंख्य दाखल झालेले आहे. अभिनंदन. सिनियर प्रेम या ठिकाणी आपण बघतायत 9 धावांचं योगदान त्याच्याही बॅटमधून आलेले आहे. तर टॉससाठी लवकर या आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे गोलंदाजांना या ठिकाणी प्राधान्य देणे फार गरजेचं आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्याने हाताळलं, केवळ 1 धाव खर्च केली आणि त्याचबरोबर 2 विकेट. सीनियर प्रेम मॅन ऑफ द मॅच. स्क्रीनमध्ये बघू शकाल गाळलेली जागा आता भरलेली आहे आमच्या रोशनने.
वडोली बीच्या समोर कोण हा प्रश्नचिन्ह होता. आता तिथे आलेला आहे उंबारलीचा प्रेम, अर्थातच उंबारली वर्सेस वडोली बी. एक जबरदस्त बॅटल. ठाणे जिल्ह्यातील हे दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर उपांत्य फेरीमध्ये. तर पहिली सेमीफायनल आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रेम या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे आणि टॉसची प्रक्रिया आपण लगेचच पूर्ण करणार आहोत. तर लॉटची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. दिनांक 18, 19, 20, 21 रोजी याच मैदानावरती सागाव संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेटचा रण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तानाजी पाटील आमच्यापासून रजा घेत आहेत, त्यांना शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. आपण मान्यवर भरपूर संख्येने आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा लाईव्ह लॉट्स या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन अर्जुनभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सिनियर प्रेमला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान आपण करायचा आहे. वेदलाही बघता आपण त्या ठिकाणी वेद सोमनाथ भोईर. टॉस देखील आपण तिथेच करणार आहोत. वडोलीचे कॅप्टन संदेश आलेले आहेत आणि राजकुमार देखील तयार आहेत. कॅप्टन वेद त्या ठिकाणी आपण बघू शकाल ही ट्रॉफी स्वीकारत असताना. अभिनंदन सिनियर प्रेम, शुभेच्छा सामन्यासाठी. मी भाईंना विनंती करेन, भाई तुमच्याच हस्ते सेमीफायनलचा टॉस आपण करायचा आहे. एका बाजूला